नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. शहरात व परिसरात गेल्या महिन्यापासून सूर्योदय आग ओकत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात सण उत्सव सुरू आहेत. लग्न सोहळ्याची धूम वराडींचा घाम काढत आहे. अनेकांना नाईलाजाने का होईना उन्हात जाणे भाग पडत आहे. पारा 42 अंशाच्या आसपास कडाक्याचे ऊन डोक्यावरती झेलत नागरिकांना लग्न सोहळ्यांना हजेरी लावावी लागत आहे. जीवाची कलही करणाऱ्या उन्हाने अनेकांना आजारी पडत आहेत. त्यात तापाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. येथे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाने काट टाकली आहे. 21 व 22 एप्रिल हे 2 दिवस वगळता पारा 40 अंशाच्या वरच आहे. 21 एप्रिलला 39.2 व 22 एप्रिलला 39.6 एवढे तापमान होते. संपूर्ण एप्रिल महिना कडक उन्हात जात आहे. यातच राष्ट्रपुरुषांच्या जयंती, सण उत्सव व चैत्र उत्सव यात्रा पार पडली. कडक ऊन अंगावर झेलत श्रद्धाळू पायी यात्रेने गडावरती गेले. सध्या येथील शासकीय सह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. यात तापाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. उन्हापासून बचावासाठीची उपाययोजना: शक्य तेवढे पुरेसे पाणी प्यावे. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचा रस व थोडे मीठ घालून घरगुती पेयाचे सेवन करावे. पाण्याचे प्रमाण जास्त असलेली टरबूजे, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी आदी पदार्थ खावीत. पातळ सैल सुती कापड वापरावे. बाहेर पडताना छत्री, टोपी, टॉवल, गॉगलचा वापर करावा. दुपारी 12 ते 5 या वेळेत शक्यतो बाहेर पडू नये. वृत्तसंकलन विभाग, महाराष्ट्र आवाज, नाशिक.